मित्रांनो, आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजूर या ठिकाणी. आणि मित्रांनो, सहज आता मैदानामध्ये फिरत होतो आम्ही. 40 गट झाले. तर मला बैलगाडी शर्यत क्षेत्रातले एक जुने जाणते बैलगाडी मालक भेटलेले आहेत. तर त्या बैलगाडी मालकांनी आजपर्यंत कुणालाही मुलाखत दिलेली नाही आणि बराच त्यांना फोर्स केला की दादा मुलाखत द्या. मागच्या वेळेसच मुलाखत घ्यायची होती. त्यांच्याकडे एक मोठा पदभार सोपवण्यात आला होता त्याच वेळेस. तर त्यांचं नाव आहे बन्सी पाटील आणि ते आहेत खांडजचे. आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रातील रील स्टार आणि झेंडा पंच म्हणून ज्यांची ओळख येते म्हणजे बाळासाहेब खोमणे यांचे ते दाजी आहेत. तर नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, पहिल्यांदा आपला परिचय द्या, नाव सांगा पूर्ण. माझं नाव बन्सीलाल विलास आटोळे खांडज आणि मी बैलगाडी क्षेत्रामध्ये जुने माझे बैल पळत होते. बरं बाब्या म्हणून बैल पळत होता. बरं बिरजा म्हणून एक बैल पळत होता. बरं त्याच्यानंतर बंदी आली, काही दिवस मग थांबलो आम्ही. बरं आणि आता सकाळी एक बैल आणलेला आहे. बरं सकाळी नवीन खरेदी केली. हा, तो काळ तुमचा कधीचा होता ज्यावेळेस तुमची नंदी पळत होती? साल सांगा. साल 16-17 मध्ये 16-17च्या अगोदरचा आधीचा काळ. काळ. बरं. आणि त्या नंदींबरोबर कुठली मैदानं तुम्ही सहभाग झाला होता? कुठल्या मैदानांचा गुलाल आहे? पेडगाव असेल, हां. तुमचे वडूची फाटी असेल बरं आणि अशी यात्रेची मैदाने असतील. बरं त्या मैदानामध्ये फायनलचे बरेच पारितोषिक मिळाले होते. बरं. मग आता एवढा दिवस गॅप घेतला, बंदीत आली, बंदीनंतर परत बंदी हटली, परत 4 वर्षात एवढा का गॅप घेतला? नाही, थोडंसं जरा जबाबदारी वाढली होती बरं कारखान्याची वगैरे, बरं त्याच्यामुळे थोडं थांबलेलो होतो. बरं. कुठली कारखान्याची जबाबदारी होती? माळेगाव सहकारी साखर कारखाना, कोणतं पद होतं आपलं? व्हाईस चेअरमन. मित्रांनो, माळेगाव सहकारी साखर कारखाना हा बारामती तालुक्यातला सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना आहे. आणि या सहकारी साखर कारखान्याचं व्हाईस चेअरमन पद म्हणजे फार मोठी जबाबदारी. म्हणजे आपले बैलगाडी मालक तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक आहे. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी किंग तर आहेच. मात्र सहकार क्षेत्रामध्ये एवढं मोठं आपल्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं प्रस्त काम करत होतं. ज्यावेळेस त्यांची निवड झाली होती त्यावेळेसच मी त्यांना कॉल केला होता. पण मात्र ते म्हणले होते की तुषार भाऊ आत्ता नको, सध्याच्या घडीला नको, ज्यावेळेस मी पुन्हा नादात उतरेल त्यावेळेस निश्चित बाईट घ्या. तर कोणता नंदी घेतला आणि कुठला आहे तो? हा आता 40 गावमधून आणलेला आहे. महाकाल. बरं. बरेच पारितोषिक मिळालेले आहेत बरं. बैलाला. कितीची खरेदी? खरेदी वगैरे तशी काही नाही अजून. बरं पण बैल आता आपण आणलेला आहे. बरं. बैल पळाल्याच्या नंतर काय असेल ते नंतर आपण नंतर आज आणला का पळायला इथं? नाही, आता मग कुठल्या मैदानात दिसेल? 22 तारखेला 22 तारखेला. आता म्हणजे बंदी हटल्यानंतर पहिलीच खरेदी? पहिलीच. तुमचा हिंद केसरी कोरेगावच्या मैदानात तरी दिसन हां किंवा 22 तारखेला आसूच्या मैदानात तरी दिसन. आसच्या मैदानात तरी दिसेल. 21ला किंवा 22ला? 22 बघा, 21 किंवा 22ला दिसेल. आणि ही जुनी माणसं परत नादात आली ना जरा बरं वाटतं. काय वाटतं तुमच्याबरोबर कोण कोण होतं त्यावेळेस? जुनी मालकं कोण असायची? कोणाचा तुमचा गोळमेळ सगळा काय असायचा? संसरचे बाबा निंबाळकर असतील, नितीन आप्पा असतील, हां तुमचे पंढरी शेठ असायचे, गौतम भाई असायचे, असे बरेच जुनी निंबूत भागातली वगैरे लोक होते. बरं. श्रीपती नाना जाधव असतील डोरलेवाडीचे. हां. सातारा भागातली काय बैलगाडी मालक जुनी? तुमचे विजू ड्रायव्हर असतील. हां परत रामसवाडीचे आपले ते हे जाधव, आता ते काय म्हणजे नाहीत पळवत. हां. अशी बरीच जुनी होती. बरीच जुनी होती माणसे. काय हो, संघर्ष लय करावा लागला का बंदी हटवायला? हा, बराच संघर्ष करावा लागला. आणि ज्यावेळेस बंदी आली त्यावेळेस त्या परिस्थितीला काय म्हणजे तुमचं म्हणजे कसं वातावरण होतं ज्यावेळेस अचानकच बंदी लादली गेली त्यावेळेस? अचानक बंदी लागल्याच्या नंतर बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले. त्यात शेवाळे आबा असतील, हां अशा लोकांनी सहकार्य करून एकत्र संघटना करून हां एकत्र येऊन तो लढा देऊन बंदी हटवून रेसचा मैदानाला सुरुवात केली. बरं. ज्यावेळेस तुमच्याकडे एवढा मोठा सहकार क्षेत्रातला पदभार होता त्यावेळेस सहकार क्षेत्रातला पदभार स्वीकारला त्यानंतर असं वाटत होतं का की तर एवढा मोठा पदभार सगळा सांभाळत असताना वाटलं का बाबा आपण ह्या बैलगाडीच्या नादातली माणसं सर्वसामान्य शेतकरी आणि एवढ्या मोठ्या सहकारी साखर कारखान्याची उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळते, काय वाटायचं त्यावेळेस? नाही, जरी जबाबदारी असली तरी आपण ती यशस्वीपणे पार पाडतच होतो. पण हा नाद थोडा काळ थांबवला गेला. बरं. हा वेळ अभावी. हां. आणि नाद हा काही सुटत नाही. सुटत नाही. हां. नक्की कुठं मन रमतं? हित म्हणून इथं मन रमतं. बघा मित्रांनो, बैलगाडी शर्यत क्षेत्रातले जुने बैलगाडी मालक आहेत. फार जुना नाद आहे
आणि एक मोठं पद सहकार क्षेत्रातलं त्यांनी व्यवस्थितरित्या पार पाडलेलं आहे. तुम्हाला बैलगाडी क्षेत्राचा काय फायदा झाला का सहकार क्षेत्रामध्ये काम करताना? माझं नावच बन्शी पाटील हे हां. बैलगाडी क्षेत्रामुळेच माझं नाव जास्त भागात वाढलं गेलं. बरं, आणि त्याचा फायदा झाला? त्याचा फायदा झाला. त्याचा फायदा असे झाला. लोक म्हणतात की काय बैलाचा नाद आहे, हां काही तसं कुठलीही गोष्ट नाही. हां. बैलामुळं माझं वैयक्तिक नाद आहे आणि नाव पण आज असेल बन्शी पाटील ते बैलामुळेच होतं. बैलामुळेच आहे बघा. हां. म्हणजे मी सुद्धा बन्सी पाटीलच म्हणलं, आठवळे आडनाव आहे दादांचं, पण बन्सी पाटील म्हणूनच त्यांची ओळख आहे हां. शर्यत क्षेत्रामध्ये. तुमचं अभिनंदन, तुम्ही मागची कारकीर्द गाजवलेली आणि आता इथून पुढं पुन्हा पदार्पण केलं, त्यामुळं पुन्हा कारकीर्द गाजवताल. धन्यवाद दादा. धन्यवाद.